तर हॅलो मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत गाजरचा हलवा। त्यासाठी आपण अर्धा किलो गाजर घेतलेले आहे, स्वच्छ धुवून ते बारीक किसलेले आहे। तर हे बघा, त्यासाठी लागणारे साहित्य काजू, बदाम, किसमिस घेतलेले आहे, तूप आणि साखर घेतलेली आहे। तर सर्वप्रथम आपण तूप टाकूया। गरम झाल्यानंतर आपण याच्यामध्ये गाजर किसलेले टाकूया। तुम्ही बघू शकता इथे आपलं तूप गरम होत आहे आणि वितळत आहे। त्यानंतर आपण बारीक चिरलेला गाजर यामध्ये घालूया। याला थोडं कमी आचेवर आपण शिजू देऊया। मऊसर असं शिजू द्यावं लागतं। तर आपण याला मध्यम आचेवर मऊ येऊ देऊया आणि थोडं झाकून ठेवू आपण 15 ते 20 मिनिट। आता आपण यामध्ये साखर टाकूया। तुम्हाला जेवढं गोड हवं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता। तर बघा, आपला गाजरचा हलवा छान असा झालेला आहे। आता आपण यामध्ये थोडीशी वेलची बारीक करून घेतलेली आहे, ती टाकूया चवीसाठी। वेलची पावडर टाकल्याने थोडी हलव्याला टेस्ट येते। आणि ड्रायफ्रूट टाकूया। हे एक मिश्रण करून घेऊया आपण। तर तुम्ही बघू शकता हलवा एकदम टेस्टी झालेला आहे। तर गाजरचा हलवा आपला रेडी झालेला आहे। तर तुम्ही बघू शकता, हा बघा गरमागरम गाजरचा हलवा। आणि नेक्स्ट रेसिपीसाठी नंतरच्या व्लॉगमध्ये भेटूया।